नमस्कार मित्रमैत्रिणींनो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी सुनीता तुमचं स्वागत करते माझ्या घ्या फुकट या कट्ट्यावर. हे बघा, आज मी गावाला आलेले आहे. तिकडे बघा आज किती सुंदर वातावरण तयार झालं बघा. हे बघा, सूर्य आहे इथं. सूर्य दिसतोय का? नाही दिसता सूर्य. किती सुंदर सूर्य बघा. कसलं छान वातावरण झालं. धुकं आलं आहे आज मस्त मस्त. हे बघा, ही नारळाची झाडं आहे. किती छान वाटतंय ते बघा. आणि हे एका शेतकऱ्याचं घर आहे का. इथं शेतकरी जवळजवळ 5 वाजेला 6 वाजेलाच उठतात. 6 वाजेला उठून यांची कामं सुरू होतात. हे बघा, इथं त्यांचं गायांचं हे शेड आहे. हे बघा, हे सारं असं वातावरण सुंदर 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 झालं आहे. आणि तो मोर पण नाचायला येतोय बरं का. पण तो मोर आता तरी आलेला नाही. पण जेव्हा कधी येईन ना तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवेन मोर आलेला नाचायला. तेव्हा किती छान सुंदर सुंदर असतं सगळं. हे निसर्ग आहे इथं. सूर्य अजून हे बघा, हे शेतकऱ्याचं आहे. बघा, शेतकऱ्याचं पाईपलाईन सुरू झाली. हे बघा, पाणी आले. शेतकरी वावरात आलेला पाणी लावून गेलेला आहे. आलेला आहे त्याची. हे बघा, इथं गाडी इंदुरीकरांच्या म्हणण्याप्रमाणे कामगार गाडीवर आलेला आहे. वर्कर गाडीवर आलेला आहे आणि मोटर चालू करून तो असं बारं द्यायला कुठं तरी गेलाय, पण तो काही मला दिसत नाही. हे बघा, असा ते असे बघा. हे असा रस्ता आहे. रस्ता आहे हे शेतात यायला जायला. हा रस्ता आहे आणि इथं हे शेत आहे. हे पाणी चालू आहे इथं मस्त. हे ऐकून मला एक गाणं सुचलं. निसर्ग राजा ऐक सांगते, निसर्ग राजा ऐक सांगते. हे असं सुंदर गाणं मला आठवलंय बरं का. आणि खरंच या गाण्याला साजेसं जिरं वातावरण. कसं पाणी चाललंय हे पाटाला, कसं छान छान चाललंय बघा. असं शेतात पाणी चाललंय. हे इकडं पण शेतात चाललंय. आणि ह्या अशा शेतामध्ये वाघ पण आहे बरं का. त्या वाघाला काय करतात माहिती आहे का, हे लोक जाळ करतात आणि शेकत बसतात. हे बघा, सूर्य असा अगदी छोटासा आहे. खूप छोटासा सूर्य आलेला आहे वरती. हे असं धुकं पसरलेलं आहे. काय छान वातावरण झालेलं, मस्त झालं आहे. असं छान छान वातावरण झालं असं. हे बघा, असं 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 भारी झालं आहे. हे शेतकऱ्याचं वावर आहे आणि शेतकऱ्याचा. हे बघा, इथे एक हा भल्ला, हे बघा, हे ना हे दिसतंय ना, हा भल्ला मोठा वड आहे. हे बघा, हा वड दिसते ना तुम्हाला. हा वड आहे ना, हा वड आहे बघा. त्या वडाने जवळ 3-4 पिढ्या बघितल्यात. ह्या वडाने 3-4 पिढ्या बघितल्यात. हे बघा, या असं एवढ्या अशा निसर्गाच्या सानिध्यात तो मस्त असं उभा आहे. एवढं करून मी माझा हे संपवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण कसं मित्रांनो, माझ्याचं नाव जरी घ्या फुकट असलं ना तरी तुमचं एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब करणं मला उमेद देऊन जातं बघा. एवढी उमेद देतं ना मी असे मग किती व्हिडिओ बनवू असं वाटते मला. तेव्हा तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एवढं करून संपवते.